ब्रिटिशकालीन 1881च्या गॅझेटनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 8,01,89 इतकी होती. त्यापैकी 2,99,350 कुणबी लोकसंख्या होती. मराठा लोकसंख्या नोंद 62,287 इतकी होती. शेती करणारे पण लढवय्ये कुणबी, शिपाईपणाचा बाणा बाळगणारे शूर मराठे आणि मराठी भाषा बोलणारे मराठे आणि कुणबी यांच्यात फारसा भेद दिसत नाही. कुणबी आणि मराठा यांचा परस्पर अन्न लग्न व्यवहार चालतो. दोघांचं राहणीमान, स्वभाव, देवक, आहार आणि शेतीसह जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या रूढी परंपरा, चालीरीती यात साम्य आहे. त्यामुळे इतिहास संशोधकांच्या मते मराठा कुणबी एकच आहेत. हे ब्रिटिशकालीन 1881 सालच्या कोल्हापूर गॅझेटवरून सिद्ध होतं. कोल्हापूर जिल्ह्याची 2011ची लोकसंख्या 38 लाख इतकी होती. ती सध्या अंदाजे 42 ते 43 लाख झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मराठा कुणबी लोकसंख्या 20 ते 21 लाख इतकी निश्चित आहे. पण 2011 पासून आत्तापर्यंत फक्त 6,750 कुणबी दाखल्यांची जात पडताळणी होऊन जात प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. सन 1882 साली 2,99,350 कुणबी लोकसंख्या होती. ती संख्या 2025 साली किमान 15 लाखांवर गेली असणार. परंतु त्या प्रमाणात कुणबी दाखले मिळणं अपेक्षित नसताना 2021 पासून फक्त 6,750 कुणबी दाखले मिळाले आहेत. ते अत्यंत अल्प प्रमाणात आहेत. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कुणबी शोध मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 1.5 लाख इतक्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पण 1932 सालानंतर सर्वसाधारण कुणबी यांनी मराठा नोंद केल्यानं कुणबी दाखले मिळणं अवघड झालंय. त्यामुळे हैदराबाद गॅझेटप्रमाणे कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. 1881 सालच्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी एकच आहे असं स्पष्ट असताना 1996 साली महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी वेगवेगळे दाखवण्याचं कारस्थान कुणाचं? 1881च्या मूळ गॅझेटमध्ये 1996 साली फेरफार करून मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान कुणाचं, असा प्रश्न यावेळी वसंतराव मुळीक यांनी उपस्थित केलाय. कोल्हापूर जिल्ह्याच्या 1881च्या गॅजेटनुसार कोल्हापूरची जिल्ह्याची लोकसंख्या ही 8 लाख इतकी होती. यामध्ये कुणबींची संख्या ही 3 लाख आणि मराठ्यांची संख्या 60 लाख इतकी होती, 60,000 इतकी होती. तर यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की कुणबींचे आणि मराठ्यांचे जे रीतिरिवाज होते किंवा त्यांचे स्वभाव, त्यांचं एकंदरीत सगळ्या म्हणजे शेती असेल, ह्या सर्वांचा जर आपण विचार केला तर मराठा कुणबी एक होते. कारण त्यांचे रोटी बेटी व्यवहार होत होते आणि त्यांच्यामध्ये इतकं साम्य होतं की एकत्र बसून जेवण घेणे, त्यांचा हात सारखा असणे, अगदी लग्न कार्याची जर आपण एकंदरीत स्वरूप पाहिलं तर ते त्या पद्धतीनं होतं. एखादी व्यक्ती मयत पावली तर त्यावेळेच्या ज्या काही क्रिया ज्यावेळी करत होत्या त्यासुद्धा एकसारख्या होत्या. त्यामुळं आमचं म्हणणं असंच आहे की या ठिकाणी मराठा कुणबी एक आहे असं संशोधकांचं जे मत आहे. आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की 1996च्या गॅजेटमध्ये एकदम बदल केलेला आहे आणि कट कारस्थान केलं असं आमचं मत आहे. तर त्यामध्ये मराठा कुणबी विवाह होत नाही असं पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे. त्यामुळं यामागची कुणाची कारस्थान आहे हा एक आमचा पहिला आरोप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेटियर तातडीनं लागू करावं अशी मागणी मुळीक यांनी केली आहे. या पत्रकार बैठकीला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, रुपेश पाटील, उमेश पवार, राहुल इंगवले, दिलीप सावंत, चंद्रकांत चव्हाण आणि शैलजा पाटील उपस्थित होते.